अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। मंदिरातील दागिने चोरी करणारे 2 बालपचारी जेरबंद। ईश्वरपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली मंदिराचे दरवाजे उघडून दागिने व रोख रक्कम चोरणाऱ्या टोळीचा ईश्वरपूर पोलिसांनी यशस्वी छडा लावला असून या प्रकरणात 2 बालपचारी मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे। ही घटना दिनांक 24 मार्च 2026 रोजी रात्री 11:30 ते मार्च 25 रोजी पहाटे 2:30 दरम्यान पेठनाका व वाघवाडी परिसरात घडली होती। फिर्यादी रामचंद्र हिंदूराव पाटील वय 55 राहणार पेठनाका तालुका वाळवा यांच्या घराचे दरवाजे उघडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 2,03,300 रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला होता। घटनेची माहिती मिळताच ईश्वरपूर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत वासुदेव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गुप्त माहितीच्या आधारे संशयितांना ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान दोन्ही बालपचारींनी गुन्ह्याची कबुली दिली। पोलिसांनी आरोपींकडून खालील मुद्देमाल जप्त केला। रोख रक्कम 1,56,000 रुपये, हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल MH 13DX 5698, सोन्या चांदीचे दागिने, इतर साहित्य, स्क्रू ड्रायव्हर, बॅटरी, हातमोजे। एकूण जप्त मुद्देमालाची किंमत 2,03,300 रुपये इतकी आहे। तपासादरम्यान या आरोपींकडून यापूर्वी देखील मंदिरात व घरफोडीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असून सांगोला जिल्हा सोलापूर येथेही गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ईश्वरपूर पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली। पोलिसांनी दोन्ही बालपचारींना ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केली आहे।